नमस्कार शेतकरी मित्रांनो, रॉयल शेतकरी सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे. तर सर्व शेतकरी बांधवांना एक महत्त्वाचे व्हिडिओ नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. कारण की मित्रांनो, शेती संबंधित पीक संदर्भात असेच नवनवीन व्हिडिओ आमच्या सर्वप्रथम पाहायला मिळतील. तर शेतकरी मित्रांनो, आपण याच्या माध्यमातून नमो शेतकऱ्याच्या पुढच्या हप्त्यासंदर्भात आणि PM किसानच्या पुढच्या हप्त्यासंदर्भात हे दोन्ही योजनेच्या पुढच्या हप्त्यासंदर्भात एक महत्त्वाचा अपडेट ह्या घेण्याचा प्रयत्न करणार. बऱ्याच शेतकऱ्यांचा एकच प्रश्न आहे की केला जातो की दादा PM किसानचा 20वा हप्ता कोणत्या तारखेला येणार आणि कोणत्या तारखेला येणार, आणि हे 2 हप्ते एकत्र येण्याकरता तुम्हाला कोणतेही काम करायचं आहे आणि हे 2 हप्ते एकत्र येण्यासाठी तुम्हाला कोणतेही काम करायचं आहे आणि कोणते न काम करायचे आहे. कृषी विभागाच्या माध्यमातून कोणती तारीख जाहीर झालेली आहे का, कोणती नाही का, हे सर्व आपण जाणून घेण्यासाठी आज पाहणार. या संदर्भात संपूर्ण डिटेलमध्ये आपण घेण्याचा प्रयत्न करणार. याचबरोबर PM किसान आणि नमो शेतकरी योजनेचा हे शासनाच्या माध्यमातून केलेला या तुमच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर नमस्कार मित्रांनो, रॉयल शेतकरी चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत. तर सर्व शेतकऱ्यांना एक महत्त्वाचा व्हिडिओ नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. कारण की मित्रांनो, शेती संबंधित मला पीक संदर्भात असे नवीन व्हिडिओ नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर चला मित्रांनो, व्हिडिओला जाणार वेळ चालू सुरू करूया. तर सरकारने नवीन योजना काढलेला आहे की तर सर्वपत्र शेतकऱ्यांना एक शेतकऱ्यांचं किसान कार्ड म्हणजे तुमचं फार्मर ID काढून घ्यायचं आहे. फार्मर ID काढून घेतल्यानंतर तुमचं त्या काढलेलं नसेल, तुम्ही खूप वेळ 10 ते 15 दिवसामध्ये वेळ आहे आणि 10-15 दिवसामध्ये तुम्ही किसान कार्ड फार्मर ID काढून घ्यायचा आहे. आणि ऑलरेडी काढलेलं असेल तर लवकर तुमच्या पोस्ट बँकेच्या माध्यमातून तुम्हाला तुमच्या पोचेल. आणि आधार कार्ड असेल तर त्याचीसुद्धा फार्मर ID या करण्यात आलेलं आहे की फार्मर ID काढून घ्यायचं आहे. फार्मर ID काढून घेतलं दुसरं काम करायचं आहे की आधार लिंक बँक करायचं आहे. आधार लिंक बँक केलं असेल तर अद्यापही केलेलं नसेल तर शासनाच्या माध्यमातून कोणतेही पेमेंट काढण्यामध्ये तुमच्या येणार नाही, हे स्पष्टपणे लक्षात घ्या. आणि यानंतरचं तिसरं काम करेल लँड शेडिंग. लँड शेडिंगचा नो असेल तर तुम्ही लवकर यस करून घ्यायचा आहे. जवळचं तहसील कार्यालय, तालुका या कृषी अधिकारी कार्यालय या तिन्हीपैकी एकापेक्षा तुम्ही लँडचा प्रॉब्लेम हे नो आहे तर तुम्ही हे दुरुस्त करून घ्यायचं आहे. आणि तुम्ही पुढचं काम करायचं आहे की ते म्हणजे तुमच्या PM किसानच्या KYC करून घ्यायचं आहे. आणि तुमचं अद्यापर्यंत PM किसानची KYC केली असेल तुम्ही PM किसानचं KYC तुमच्या खात्यामध्ये येणार नाही. आणि पुढचा महत्त्वाचा प्रश्न आहे शेतकऱ्यांचा PM किसानचा KYC केलेला आहे आणि मग आता नमो शेतकरीसाठी वेगळी करावी लागेल का, हे आता याचं उत्तर आहे. तुम्ही जर PM किसानचं KYC केलेलं असेल तर नमो शेतकरीसाठी वेगळी KYC करायला नाही आहे. आणि PM किसानचा लाभार्थी राज्य सरकारने नमो शेतकरीसाठी पात्र केलेल्या जे काही KYC केलेले असेल तर तुम्ही KYC करायचं आहे आणि गरज नाही. आणि तर महत्त्वाचे 4 कामं करायचं आहे. आणि बदल कोणता काम केलेला आहे आणि बदल न कोणता काम केलेलं आहे हे प्रत्येक तालुक्यासाठी आणि अधिकारी निवडलेलं आहे आणि निवडून घेतलेलं आहे की त्यामुळे तुम्ही सायबर जाऊन ते लवकरात लवकर तुम्ही PM नमो शेतकरीचा हे प्रॉब्लेम हे सॉल्व करू शकता. आणि यानंतरचा प्रश्न आहे की PM किसानचा आणि नमोचा हप्ता दोन्ही येणार का आणि कसं येणार, हे आज आम्ही 20वा हप्ता आणि नमो शेतकऱ्याचा 7वा हप्ता हे दोन्ही हप्ते एकत्र येणार का आणि शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये येणार का, हे हो नक्की दोन्ही हप्ते तुमच्या खात्यामध्ये येणारच आहे. दोन्ही एकदमच येणार आहे. आणि नमो शेतकरी योजनेच्या अंतर्गत 6,000 रुपये 9,000 शेतकऱ्यांनी देणार होता. आता आठवड्याला 3,000 रुपये येणार का, हे 3 हप्ते असे मिळून वार्षिक वाढ झालेला आहे. आणि याचं उत्तर आहे नाही. अद्यापर्यंतही कोणतेही नमो शेतकरीच्या योजनेचे जे काही नमोचा आणि हप्ता हे येणार नाही. आणि हे 3 PM किसानचे जे काही नमो शेतकरीचे 2,000 हे असे 4,000 रुपये असे येणार आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे तो शेतकऱ्यांचा प्रश्न आहे की PM किसानचे आणि 20व्या हप्त्याचे आणि नमो शेतकरीचे 4थ्या हप्त्यासाठी हे 2 हप्ते एकूण 4,000 रुपये असे येणार का, कोणत्या तारखेला येणार आणि कोणत्या तारखेला न येणार. राज्य सरकारच्या माध्यमातून कृषी विभागाच्या माध्यमातून नमो शेतकरीच्या जे काही अत्यंत वाढ केलेलं आहे आणि काही झालेलं नाही, परंतु त्या 22 जून किंवा 25 जूनपर्यंत जे काही PM किसानचे 2,000 आणि नमो शेतकरीचे 2,000 रुपये असे मिळून 4,000 रुपये तुमच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये हे जमा होण्याची शक्यता जास्त आहे. आणि अद्यापही तुमचे कोणतेही शासनाचे जाहीर न केलेलं नाही. आणि तसंच शासनाच्या माध्यमातून जे काही केलेलं आहे आणि kisan.comच्या संकेतस्थळावरती तुमचं कोणतीही तारीख शासनाने जाहीर नाही केलेलं आहे. आणि जाहीर केलेलं असेल तर तुमचं लवकरात लवकर आमची व्हिडिओ येईल. तर जे
PM किसानचे नमो शेतकरी जे बदल आहे ते PM किसानचे नमो शेतकरीचं पुढचा हप्ता कोणती कामे करायचे आणि तुम्हाला सांगितलं. आणि त्यानंतर तुम्हाला महत्त्वाचे काही शेतकऱ्यांचे प्रश्न होते ते प्रश्न तुम्हाला सॉल्व केले. आणि शेवटचा प्रश्न म्हणजे तो म्हणजे आता नमो आणि PM किसानच्या निधी वाढीबाबत जे काही येणाऱ्या पावसाळी अधिवेशनामध्ये आणि सरकारने सांगितलं होतं की 12,000 रुपये ऐवजी 15,000 रुपये देणार. आणि परंतु तत्व झाले की कोणतेही पैसे वाढीव मिळत नसतात. आणि सरकारला जे काही कोण्या बैठक अधिवेशनाच्या जे काही माध्यमातून शेतकऱ्यांना निधी उत्पन्न करावा लागतो आणि निधी उत्पन्न केल्यानंतर इतर योजनेसाठी वाढवून देण्याचा हे अंतर तसं झालं तर आपल्या चॅनलच्या माध्यमातून व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. आणि व्हिडिओमध्ये एवढंच आहे, व्हिडिओ नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.